ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ मुंबई मर्यादित अंतर्गत राहुरी पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते 26 एप्रिल रोजी संपन्न झाले। 27 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता राहुरी येथील पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये या नूतन इमारतीच्या बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आलं। या प्रसंगी आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले तसेच अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुंबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे तसेच प्रांत अधिकारी किरण सावंत पाटील तसेच तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस हाऊसिंगचे प्रकल्प अधिकारी सागर साळे, अभियंता राहुल कुमारे तसेच रोहन मांडे, वैभव काटे आदी या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदर बांधकामाचा आराखडा बघून अधिकाऱ्यांना दर्जेदार काम करण्याच्या सूचना केल्या आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून राहुरी पोलीस ठाण्याला जागा अपुरी पडत होती। सदर पोलीस ठाणं हे इंग्रजकालीन आहे, त्यावेळचा विस्तार आणि व्याप्ती आणि आजचा विस्तार आणि व्याप्ती यामध्ये फार मोठी तफावत आहे। अपुऱ्या जागेमुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काम करणं अवघड होत आहे। आता पोलीस ठाण्याची मोठी इमारत होत आहे, त्यामुळे पोलिसांना काम करणं सोपं होणार आहे। यावेळी देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम तसेच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, नामदेव ढोकरे, अक्षय तनपुरे, रवींद्र लांबे, धनराज गाडे, सदाशिव शेळके, आर तनपुरे, प्रकाश पारख, विक्रम भुजाडी, गणेश खैरे, सचिन मेहत्रे, सतीश फुलसौंदर, किशोर येवले, उमेश शेळके, अरुण डवले, राम शिंदे, गणेश डवले आदींसह कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका।